आपण यावेळेच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची घोषणा केली आहे। मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, आजच जी आम्ही कमिटी तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे आणि खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत। आणि एवढंच नाही तर जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत ही आपण या माध्यमातून करणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांकरता दिवसा वीज देण्याचं काम आपण करतो आहोत। आता जवळपास 75% शेतकरी यांना आपण दिवसा वीज देतोय। पुढच्या काही दिवसांमध्ये 3-4 महिन्यात महाराष्ट्रातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि मोफत वीज ही आम्ही सुरूच ठेवणार आहोत। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया देखील विजेच्या पोटी आम्ही घेणार नाही। ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, मग लाडक्या बहिणींची योजना असो, लाडक्या बहिणींची योजना काही लोकांना असं वाटलं की आम्हाला एवढं मोठं बहुमत मिळालं आता आम्ही योजना बंद करू। आम्ही बंद केली नाही आणि लाडक्या बहिणींना सांगतो ही योजना आम्ही कधीच बंद करणार नाही, ही योजना सुरूच राहणार आहे। पण मला या निमित्ताने एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद करायची आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक निर्णय घेतला की लोकशाही जर समृद्ध करायची असेल तर लोकशाहीमध्ये महिलांचं पार्टिसिपेशन, त्यांची भागीदारी वाढली पाहिजे। आणि म्हणून देशामधले संसदेमध्ये, लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 30% जागा, 33% जागा आरक्षित करण्याचं संविधान संशोधन हे 2023 साली केलं। आणि मग हे संशोधन झाल्यानंतर त्या संशोधनाच्या अनुरूप आता नव्याने कायदा संविधान संशोधनाच्या रूपानं कायदा आणला की हा जे संविधान संशोधन केलंय हे 2029 सालापासून लागू करायचं। 23 मध्ये संशोधन केलं, त्याच वेळी हा निर्णय झाला होता की डिलिमिटेशन करायचं। डिलिमिटेशन करताना प्रत्येक राज्यामध्ये 50% जागा वाढवायच्या आणि ज्या वाढलेल्या जागा आहेत आणि जुन्या जागा आहेत अशा एकत्रित सगळ्या जागांमध्ये 33% जागा या महिलांकरता आरक्षित ठेवायच्या। पण दुर्दैवाने 17 एप्रिलला ज्यावेळी हा कायदा आणि हे संशोधन लोकसभेमध्ये त्या ठिकाणी दाखल झालं, 2023 मध्ये